मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। यशवंत बँकेच्या घोटाळ्याच्या बाबत आमचा लढा आम्ही सक्रिय केलेला आहे। संचालक मंडळ आणि प्रामुख्याने माजी अध्यक्ष शेखरजी चरेगावकर यांच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून ठेवीदारांच्या ठेवी बुडवलेल्या आहेत आणि कर्जदारांची खोटी प्रकरणं तयार करून जामीनदाराची खोटी प्रकरणं तयार करून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केलेली आहे। या विषयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई शहा असतील यांच्याकडे जाऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सक्रिय झालेलो आहोत। अनेक ठेवीदार आमच्या संपर्कात आहेत ज्यांच्या जमिनी जप्त केलेल्या आहेत, ज्यांची घरं जप्त केलेली आहेत, अशा अनेक लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि या सगळ्यांनी मिळून एकमुखाने आता हा लढा आणखीन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। प्रशासनाने आतापर्यंत यांचे जे काही प्रयत्न होते याला कुठल्याही प्रकारे दाद दिलेली नाही, परंतु इथून पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियतेने हा लढा आम्ही लढू। धन्यवाद। राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रकरणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या बाबतची धमकी तुम्हाला कोण देतं की नेमकी धमकी आहे? शार्दूल उर्फ मुकुंदा चरेगावकर यांनी कराडला आम्ही बैठक घेत असताना आदल्या दिवशी तयारीसाठी लोक तिथे गेलेले असताना त्यांना कोणाच्या नादी लागताय म्हणून धमकी दिलीच। त्याचबरोबर नंतरही मला नाशिकवरून एका व्यक्ती